नमस्कार. कविता झूम इनच्या या भागात तुमचं स्वागत. असं म्हणतात की आपण जे बोलतो ते शब्द तर समोरच्याला ऐकू जातात, पण आपल्याला जे म्हणायचं असतं त्या वाक्यातून तोच अर्थ समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचला आहे का नाही याची नेहमी खात्री करून घेणं आवश्यक असतं. आणि कविता लिहिताना तर हे फारच महत्वाचं आहे, कारण की आपल्या कवितेची ओळ जेव्हा कुणीतरी वाचत असतं तेव्हा कवी म्हणून आपण त्या माणसाच्या समोर नसतो. त्याला काही शंका असेल तर आपण त्याचं उत्तर द्यायला त्याच्या समोर नसतो. त्यामुळे कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे तेच बरोबर सांगणारे शब्द आपण त्या ओळीत वापरलेले आहेत का नाही हे खूप महत्वाचं आहे. एक उदाहरण देऊन सांगतो. मी काही काळापूर्वी गझलच्या 2 ओळी लिहिल्या होत्या. ऊन माथ्यावर चढाया लागले, ऊन माथ्यावर चढाया लागले, आपले ते मावळाया लागले. मला असा अर्थ अपेक्षित होता की आयुष्यात जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा आपण ज्यांना आपलं मानलेलं आहे अशी माणसं सुद्धा हळूहळू आपल्यापासून दूर जाऊ लागतात. मी या ओळी सुप्रसिद्ध कवी सदानंद डबीर यांना ऐकवल्या. त्यांनी मला कायम गझल लेखनाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणाले की तुला नक्की काय म्हणायचंय, तर तो अर्थ मी त्यांना सांगितला की आपली माणसं आपल्यापासून दूर जाऊ लागतात जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा. तर ते म्हणले पण या ओळीतून तसं कळत नाहीये. आपले ते याचा अर्थ आपली माणसं हे कळत नाहीये. मग मी म्हणालो की मग काय केलं पाहिजे, तर ते म्हणले जरा थांब. तुझ्या मनात जो अर्थ आहे तोच बरोबर शब्दात उमटण्यासाठी योग्य शब्द जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत थांब आणि तो शब्द आल्यानंतरच ती ओळ पूर्ण कर. मी थांबलो आणि काही दिवसांनी या थांबल्याचा फायदा झाला. मी असं लिहिलं होतं की ऊन माथ्यावर चढाया लागले, आप्त सारे मावळाया लागले. आप्त म्हणजे आपली माणसं, त्यामुळे तो अर्थ अतिशय क्लिअर आला होता. थोडक्यात म्हणजे काय, तर आपल्याला जो अर्थ सांगायचा आहे तोच बरोबर आपल्या ओळींमध्ये उमटण्यासाठी योग्य शब्द येण्यासाठी आपण थांबलं पाहिजे. गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची, त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.